प्रथमतः जय शिवराय. येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांमध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे. परंतु आपल्या राज्यामध्ये आमदारांसाठी 288 जागा आहेत. परंतु आपल्याला हे माहीत आहे का, आपण त्या आमदारांना कशासाठी निवडून देतो आणि आपण त्यांना कशासाठी मतदान करतो ते आपण जाणून घेऊयात. आमदारांकडे उद्योग, शिक्षण, कृषी, रोजगार आणि कर धोरणा अशा मोठ्या स्वरूपातील गोष्टींसाठी राज्य सरकारचे धोरण ठरवण्यासाठी आमदार निवडून दिला जातो. तर आपण पाहूयात आपल्या राज्यामध्ये कशा प्रकारे आमदार हे काम करत असतात. उद्योग क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर काही ठिकाणी चांगले काम केले आहे, परंतु बऱ्याचशा ठिकाणी आमदारांनी स्थानिक उद्योग क्षेत्राकडे अजिबात लक्ष दिलं नाही. आणि जे पण उद्योग आहेत ते IT कंपनी असेल, ऑटोमोबाईल क्षेत्र असेल किंवा MIDC अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये परप्रांतीयांनीच कब्जा केल्यामुळे स्थानिक लोकांना उद्योग उभा करणं किंवा त्यातून पैसा कमावणं खूप अवघड झालं आहे. परंतु याकडे राजकारण्यांचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये खूप लोकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये बघायला गेले तर आज राज्यामध्ये खूप वाईट अवस्था झाली आहे. आज आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये गेलो किंवा शहरी भागामध्ये गेलो तर सरकारी शाळा शोधणं खूप अवघड झालं आहे. परंतु ठिकठिकाणी सरकारमान्य दारूची दुकाने पाहायला मिळतात. ते आपल्या राजकारण्यांचे, पाहुण्यांचे किंवा नातलगांचे, जवळच्या लोकांचेच आहेत. त्यामुळे शिक्षणामध्ये अशी अवस्था झाली आहे की सरकारी शाळा मोठ्या प्रमाणामध्ये बंद तर पडल्याच आहेत, पण सरकारी शाळा आज उभ्या करत नाहीत. त्यांनी ठिकठिकाणी दारूची दुकाने उभे करून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप वाईट अवस्था करून ठेवली आहे. कृषी क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर आज आपल्या राज्यकर्त्यांनी आणि सरकारने शेतकऱ्याची अशी अवस्था करून ठेवली आहे की त्याला रात्रीची वीज शेतीसाठी पुरवली जाते आणि दिवसा त्याला स्वतःच्याच पैशांनी विष पिऊन आत्महत्या करायला भाग पाडणारे हे आपले राज्यकर्ते आणि सरकार आहेत. अशा प्रकारे यांनी कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती करून ठेवली आहे. रोजगाराच्या क्षेत्रामध्ये बघायला गेले तर आपल्या राज्यामध्ये 85% तरुण हा बेरोजगार आहे. त्यांना फक्त रोजगार निवडणुकीपुरते खुर्च्या उचलणे, सतरंजा झाडणे, आमदार असेल किंवा अनेक नेते असतील त्यांचा फुकटमध्ये प्रचार करणे, अशा प्रकारे त्यांना 2-4 दिवसापुरता रोजगार मिळतो. परंतु एकदा त्यांचा नेता निवडून आल्यानंतर पुन्हा ते तसेच बेरोजगार होतात. ही आपली राज्यामध्ये अशी अवस्था करून ठेवली आहे. कर धोरण इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा एवढा कर गोळा केला जात नव्हता. तो आताच्या घडीमध्ये बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीवरती या सरकारने टॅक्स लावून सामान्य गरीब जनतेची पिळवणूक केली आहे. आणि ते आपल्या सामान्य गरीब जनतेला समजत सुद्धा नाहीये. त्यांना समजत नाहीये की हे सरकार असेल किंवा राज्यकर्ते असेल ते आपल्या लोकांचे शोषण करत आहेत. या राज्यकर्त्यांनी आणि सरकारने अशा प्रकारे प्रगती करून ठेवली आहे. आता आपण बघणार आहोत की आमदार होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या जातात. आपल्याला जर शिपाई जरी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी शिक्षणाची अट आहे, त्याच्यासाठी वयाची अट आहे, त्याच्यासाठी अनुभवाची अट आहे. परंतु आमदार होण्यासाठी शिक्षणाची अट नाही, कोणत्या अनुभवाची अट नाही किंवा त्याने कोणताही गुन्हा केलेला असला तरी चालेल, त्याने कोणतेही काम केलं नसलं तरी चालेल. तर आता आपण बघूयात की आमदारांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या जातात. आमदाराला हा दर महिना 1,90,000 रुपये पगार दिला जातो. आमदाराला मोफत निवासस्थान दिले जाते. कॅन्टीन मध्ये त्याला 20 रुपयामध्ये जेवण दिले जाते. 50,000 युनिट त्याला मोफत वीज दिली जाते. 4,000 लिटर पाणी फुकट दिले जाते. आणि आमदाराला आणि त्यांच्या कुटुंबियाला 34 विनामूल्य हवाई प्रवास विनामूल्य दिले जातात. आमदारांसाठी मोफत पेट्रोल दिले जाते. पहिल्या AC मधील अमर्यादित ट्रेनचा प्रवास हा त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना पूर्ण 5 वर्षे दिला जातो. तो आमदार एक दिवस जरी आमदार म्हणून राहिला तर त्याला कायमस्वरूपी पेन्शन योजना चालू होते. अशा प्रकारे आमदारांसाठी भरपूर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि ते आमदार त्याचा इतका पुरेपूर वापर करून घेतात की ते आपले स्वतःचे तर आयुष्य उज्ज्वल करूनच ठेवतात, परंतु येणारे नातू असेल, पंत असेल या पिढींच्या सुद्धा ते आयुष्य उज्ज्वल करून जातात. पण अशा आमदारांना जनसामान्य जनतेचं काहीही घेणं देणं नाही. ते फक्त निवडणुकीपुरते येतात आणि एकदा हात जोडून निघून जातात आणि एकदा निवडून आल्यानंतर जनतेला 5 वर्ष हात जोडायला लावतात. ही अशी आमदारांची अवस्था झाली आहे. आणि आमदारांना अशी कोणतीही अट नाही की त्यांनी कार्यालयात येऊन सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत किंवा समाजासाठी कार्य करावं. ते आमदार हे त्यांच्या स्वतःच्या मर्जीनुसार त्यांनी फक्त स्वतःची कामं केली आणि त्यांच्या नातेवाईकांची कामं केली आणि त्यातून त्यांना वेळ मिळाला तरच ते जनतेची कामं करतात. अशा पद्धतीने जनतेची झाली आहे वाईट अवस्था आणि या सरकारने केलेली आहे या आमदारांची व्यवस्थित चांगली व्यवस्था. तर माझ्या तमाम सुशिक्षित, अशिक्षित आणि बेरोजगार, रोजगारी तर माझ्या भावांनो जागृत व्हा. आणि ही विधानसभेची निवडणूक ही ना भाजपची आहे, ना शिवसेनेची आहे, ना हिंदूची आहे, ना मुस्लिमांची आहे, ना OBCची आहे, ना मराठ्यांची आहे. ही लढाई, ही येणारी विधानसभेची निवडणूक ही सामान्य गरीब शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची
आणि प्रामाणिक निष्ठावंत लोकांची विरुद्ध भ्रष्टाचारी, लाचारी, स्वार्थी लोकांची आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, सुशिक्षित, प्रामाणिक उमेदवाराला निवडून द्या आणि आपला महाराष्ट्र सुजलम सुफलम करा। आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक मराठी बांधवापर्यंत पोहोचवा, आपल्या लोकांना जागृत करा आणि आपल्या जागृत मराठी या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।